तर स्कॉलरशिपमधील पुढील पाठाचं नाव आहे प्रोफेशन्स. PROFESSIONS. प्रोफेशन्स म्हणजे काय? व्यवसाय. प्रोफेशन्स म्हणजे व्यवसाय. कोण काय करतो. स्कॉलरशिपमधील या घटकावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एखादा प्रश्न दिला जातो की कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे ते तुम्हाला विचारलं जाते. ठीक आहे. प्रोफेशन्स म्हणजे व्यवसाय. याची व्याख्या पहा. अ प्रोफेशन व्यवसाय म्हणजे काय? अ प्रोफेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ अ जॉब where people are really good at what they do. People are really good what they do. प्रोफेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ अ जॉब. ते एक खास व्यवसाय असते, जॉब असते, काम असते. Where people are really good at what they do. People are really good at. त्यामध्ये ते निष्पन्न हे असतात, तरबेज असतात. आता एखादा डॉक्टर ते त्याच्यामध्ये काय असतो? डॉक्टर केव्हा होतो? तज्ञ झाल्यानंतरच होतो, हो की नाही? त्याच्यामध्ये गुड असतो तो, त्याला प्रोफेशन म्हणतात. दे लर्न अ लॉट अँड प्रॅक्टिस फॉर अ लॉंग टाइम. ते काय करतात? खूप खूप शिकतात, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात, तेव्हा ते त्याचं काय होते? प्रोफेशन होते. काय होते? प्रोफेशन होते. टू बिकम एक्सपर्ट्स इन देअर फील्ड्स. प्रोफेशन्स आर इम्पॉर्टंट जॉब्स दॅट हेल्प एव्हरीवन इन डिफरंट वेज. प्रोफेशन सर्वांनाच मदत करते. डॉक्टर हे प्रोफेशन, एखाद्याचं डोकं फुटलं, एखाद्याचा हात मोडला, पाय मोडला, त्याला तुम्ही काय करते? ते प्रोफेशन काय करते? मदत करते. आता माझं टीचर हे प्रोफेशन तुम्हाला शिकण्यासाठी मदत करते, हो की नाही? अजून शेतकऱ्याचं प्रोफेशन शेतीमध्ये वेगवेगळे अन्नधान्य पिकवण्यासाठी मदत करते. मेकॅनिक हे प्रोफेशन गाडी दुरुस्ती, मोटार दुरुस्ती हे करण्यासाठी उपयोगी पडते. असे वेगवेगळे काय आहेत? प्रोफेशन आहेत. काय आहेत? प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. चला तर मग आता पाहूयात काय प्रोफेशन पुढचे. प्रोफेशन्स इन इंडिया. भारतातील व्यवसाय पहा. डॉक्टर काय? पहिला प्रोफेशन कोणतं? व्यवसाय कोणता? डॉक्टर. डॉक्टर त्याचा रोल म्हणजे तो काय करतो? डॉक्टर काय करतो? हेल्प सिक पीपल. सिक म्हणजे आजारी. हेल्प सिक पीपल प्रोव्हाइड मेडिसिन. आपल्याला औषधी देतो. आजारी लोकांना काय करतो? मदत करतो, त्यांना दुरुस्त करतो, होय ना? आजारापासून मुक्त करतो. त्याचे साहित्य टूल्स म्हणजे साहित्य. त्याने कोणते कोणते साहित्य वापरतात डॉक्टर? स्टेथोस्कोप, थर्मोमीटर, इंजेक्शन्स, मेडिसिन, हो की नाही? ताप आली तर काय वापरतात? थर्मोमीटर. किती ताप आली काय नाही पाहते. टीचर काय करतात? टीच अँड हेल्प स्टुडंट्स टू लर्न. टीचर काय करतात? टीच शिकवतात, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करतात, बरोबर? टीचर टीच अँड हेल्प स्टुडंट्स लर्न. टीचरचे कोणते कोणते साहित्य आहेत रे? शिक्षक काय वापरतात? बुक्स, ब्लॅकबोर्ड, चॉक, पेन्सिल्स. स्पेलिंग कडे पण लक्ष द्या. चॉकची स्पेलिंग काय? पेन्सिलची स्पेलिंग काय आहे? बुक्सची स्पेलिंग काय? ब्लॅकबोर्डची स्पेलिंग काय आहे? फार्मर काय करतात? फार्मरचं रोल काय आहे? रोल म्हणजे त्यांचं काय काम आहे? फार्मर काय करतात? ग्रो फूड, अन्न वाढवतात. टेक केअर ऑफ प्लांट्स, वनस्पतींची काळजी घेतात. त्यांचं साहित्य काय आहे फार्मरचं? स्पेड, वॉटरिंग कॅन, सीड्स, प्लाऊ, बघा ना? प्लाऊ म्हणजे नांगर, बिया, वॉटरिंग कॅन पाणी द्यायचं कॅन असते पहा. पुन्हा स्पेड म्हणजे फावडा, बघा नाही? पुन्हा पोलीस ऑफिसर, याचा काय रोल आहे? कीप सिटीज सेफ. आपलं शहर, आपलं गाव सुरक्षित ठेवणं. कॅच बॅड पीपल, वाईट लोकांना पकडणं, कॅच करणं. त्यांचं साहित्य कोणतं? पोलीसमॅन काय काय वापरतात? पोलीस ऑफिसर्स काय काय वापरतात? त्यांचं युनिफॉर्म असते, पोलिसांचं युनिफॉर्म असते. बॅज म्हणजे त्यांचा बिल्ला असतो, नाव असते की नाही? बॅज. हँडकप्स वापरतात. हँडकप्स म्हणजे हँडकप्स म्हणजे हातकडी असते, त्यांचं साहित्य.
पोलीस कार, त्यांची गाडी असते पोलिसांची, हे ह्यांचं साहित्य आहे. बरोबर, हे शब्द लक्षात ठेवा. हँडकप्स, हँडकप्स म्हणजे हातकडी, हा हातकड्या, हातकडी. पुढचं रोल पाहू आता आणि पुढचं प्रोफेशन पाहू. शेफ, काय शेफ, शेफ हे काय करतो, कुक डिलिशियस फूड, स्वादिष्ट चांगलं चांगलं असं जेवण तयार करतो. कुक डिलिशियस फूड. रेस्टॉरंट मध्ये असतात की नाही कुक, शेफ, मोठे मोठे आचारी, मोठे मोठे आचार्यांना शेफ म्हणतात. शेफ चांगले चांगले मोठे मोठे पदार्थ करतात, एकदम टेस्टी. ओके ना. कुक डिलिशियस फूड, स्पेलिंग लक्षात ठेवा, CHEF, शेफ. ओके ना. शेफ याचा रोल काय, कुक डिलिशियस फूड. ह्यांचं साहित्य काय मग, एप्रॉन, नाईव्स, पॉट्स, पॅन्स, भांड, पुन्हा नाईव्स म्हणजे चाकू. ओके ना, भांडे. हा KNIF, FR, KNIFE. नाईफ म्हणजे चाकू, फक्त एक चाकू. आणि KNIVES, नाईफ म्हणजे अनेक प्रकारचे चाकू, वेगवेगळे चाकू. हे सिंगुलर, हे प्लुरल. सिंगुलर प्लुरल, कळालं का. ज्याच्या शेवटी F येते, ज्या नामाच्या शेवटी F येते, त्याचं अनेक वचन करताना FE निघून जाते, त्याच्या जागी VES येते. नाईफ, नाईव्स. पुन्हा LEAF, लीफ. F आलं, त्याचं अनेक वचन प्लुरल कसं होते, LEA जसं तसं F काढून टाकायचं, VES येते. लीव्स, लीफ, लीव्स. नाईफ, नाईव्स. हे झालं सिंगुलर प्लुरल. ओके ना. तर काय, शेफचं ते साहित्य. पुन्हा नर्स, डॉक्टरांना जे मदत करते, सोबत असते, नर्स असते की नाही. तर तिचं काम काय, नर्सचं, टेक केअर ऑफ पेशंट्स. पेशंट्स ची काळजी घ्यायचं आणि डॉक्टरांना हेल्प करायचं, मदत करायचं. ते काय काय वापरते मग नर्स. नर्स जवळ काय असते, डॉक्टर जवळ स्टेथोस्कोप असतो, डॉक्टर जवळ स्टेथोस्कोप असतो हार्टबीट मोजण्यासाठी. नर्स जवळ काय असते, मेडिकल किट, बँडेज, आणि हिच्याजवळ पण स्टेथोस्कोप असते. ओके नाही. डॉक्टरांना मदत करते, हे डॉक्टर नसते पण डॉक्टरांना मदत करते. पुन्हा पुढे इंजिनियर, काय इंजिनियर. इंजिनियर काय करतात, डिझाईन अँड क्रिएट थिंग्स. इंजिनियर सर्वांना माहित आहे, पण स्पेलिंग लक्षात ठेवा, ENGINER. इंजिनियर घराचं आपल्याला नकाशा काढून देतो, घर बांधकाम बरोबर चालू आहे का, घराला किती सिमेंट लागते, नाही किती पाणी टाकायचं, बांधकाम बरोबर चालू आहे का, सर्व व्यवस्थित काय करतो तो आपल्याला प्लॅन करून देतो, त्याला म्हणायचं इंजिनियर. फक्त घरातच नाही, मोठे मोठे कामं असतात, पूल बांधकाम, एखादा बंधारा बांधायचा आहे, इंजिनियरचे खूप कामं असतात की नाही. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी असतात, प्रत्येक जागी काय पाहिजे हे इंजिनियर सांगतो, असतं की नाही. हा, तो काय करतो, डिझाईन करून देतो आपल्याला, बिल्डिंगचं एखाद्या वास्तूचं डिझाईन काढून देतो, कसं काय करता येईल. अँड क्रिएट थिंग्स. आता इंजिनियरचं साहित्य कोणतं, इंजिनियर कॉम्प्युटर वापरतात, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ब्ल्यू प्रिंट्स, टूल्स, त्यांचे वेगवेगळे कॉम्प्युटरवर हे राहतात, सॉफ्टवेअर असतात इंजिनियरचे, डिझाईन करायचे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ब्ल्यू प्रिंट्स. ब्ल्यू प्रिंट्स म्हणजे नकाशे काढून देतात आपल्याला, घराचे वगैरे काढून देतात की नाही. हे असं असं तुमचं घर होईल, ब्ल्यू प्रिंट. हे इथं तुमचा हॉल असेल, इथं तुमचं किचन रूम असेल, या ठिकाणी तुमचं वॉशरूम असेल, संपूर्ण मॅप काढून देतो, त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतात. ओके नाही. पुन्हा हे झालं इंजिनियर. डेंटिस्ट. डेंटिस्ट, डेंटिस्ट म्हणजे दाताचा डॉक्टर. तुमचे दात दुखू लागले, दातामध्ये कीड लागली, तर डेंटिस्ट टेक केअर ऑफ युअर टीथ. टेक केअर ऑफ युअर टीथ. टीथ म्हणजे दात, टीथ म्हणजे टूथचं अनेक वचन टीथ, TOOTH. टूथ म्हणजे एक दात, टीथ म्हणजे अनेक दात. डेंटिस्ट काय करतात, टेक केअर ऑफ युअर टीथ. पुन्हा ह्यांचं साहित्य काय असते रे डेंटिस्टचं, डेंटल चेअर,
दात काढण्यासाठी खुर्ची असते सेपरेट, असं व्यवस्थित वाकून बसायची. टूथब्रश, डेंटल टूल्स, दातासाठी काय काय साहित्य लागते ते सर्व साहित्य. डेंटल हा शब्द दातासाठी आलेला आहे. धनश्री समजाले. पुढे आर्टिस्ट म्हणजे कलाकार. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. वेगवेगळे चित्रकार वगैरे जे असतात त्याला कलाकार, आर्टिस्ट. हे काय करतात? क्रिएट ड्रॉइंग्स, वेगवेगळे चित्र काढतात. पेंटिंग्स, रंग देतात. स्कल्पचर्स, हस्तलिखित वगैरे काढतात. बघा नाही. यांचे साहित्य काय? पेंट्स, ब्रशेस, कॅनव्हास अँड क्ले. क्ले म्हणजे चिखल, माती वगैरे असते की नाही, ते आर्टिस्ट गणपतीच्या मूर्त्या वगैरे करतात. क्ले, चिखल वापरतात. बघा नाही. क्ले. पुढे पहा. पायलट हा काय करतो? फ्लाय एरोप्लेन्स. पायलट काय करतो? फ्लाय एरोप्लेन्स, विमान उडवतो. आणि सोबत कसं विमान उडवतो? सेफ, सुरक्षितपणे उडवावं लागते. विमानामध्ये काही चूक झाली तर तेवढ्या प्रवाशांचा जीव धोक्यात जाते. आकाशातून उडताना मोठे मोठे समोर काय येतात? पर्वत येतात, पाऊस येतो, वादळ सुटतात, वारं सुटतात. त्यावेळेस कसं विमान चालवायचं त्यांना प्रशिक्षण असते. त्या प्रोफेशन मध्ये ते शिकवलं जाते. कोणत्या? पायलटच्या. पायलट हे प्रोफेशन काय करते? फ्लाय एरोप्लेन्स, विमान उडवते. यांचं काय असतात साहित्य? पायलटचे युनिफॉर्म असतो त्यांना कॉकपिट असते. कॉकपिट म्हणजे काय? जसं गाडीचं कॅबिन असते की नाही, गाडीचं काय असते? ट्रक असते, ट्रकचं काय असते? कॅबिन असते की नाही समोर. टेम्पोचं कॅबिन असते की नाही, तसं एरोप्लेनचं काय असते? कॉकपिट. काय असते? कॉकपिट म्हणजे तिथे त्याचे बटन असतात, संपूर्ण गिअर वगैरे असतात. त्या ठिकाणी सर्व एरोप्लेनचं मॅनेजमेंट त्यांना बघून घेतात. तिथे दुसऱ्यांना प्रवेश नसतो कॉकपिट मध्ये. हो की नाही. समोरचं तोंड कॉकपिट असते की नाही, त्याला म्हणायचं कॉकपिट. कॉकपिट कंट्रोल्स, पूर्ण ते कॉकपिट कंट्रोल करायचं काम त्यांचं असते. सायंटिस्ट, पुढचं महत्वाचं आपल्या सर्वांना माहित असलेलं सायंटिस्ट, शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ आपल्याला माहित आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, पुन्हा आर्यभट्ट, सी.व्ही. रमन, रामानुजन, असे भरपूर सायंटिस्ट आहेत. तर सायंटिस्टचं काम काय? एक्सप्लोर, कंडक्ट एक्सपेरिमेंट्स, वेगवेगळे प्रयोग करायचं काम त्यांचं आहे. एक्सपेरिमेंट करतात ते. आता त्यांचं साहित्य काय? सायंटिस्ट काय वापरतात? मायक्रोस्कोप वापरतात, दुर्बीण, सूक्ष्मदर्शिका, मायक्रोस्कोप वापरतात. लॅब इक्विपमेंट, प्रयोगशाळेतले वेगवेगळे साहित्य वापरतात. इक्विपमेंटची स्पेलिंग लक्ष द्या. टेस्ट ट्यूब्स, छोटे छोटे त्यांच्याजवळ नळ्या असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करतात, लिक्विड टाकून, चंचुपात्र वगैरे. ओके नाही, लक्ष द्या. हे आहे सायंटिस्ट. सायंटिस्टचं रोल आणि सायंटिस्टचं साहित्य त्यांनी काय वापरतात. पुढे ड्रायव्हर, जो विमान चालवतो तो पायलट, जो गाडी चालवतो तो ड्रायव्हर. ड्रायव्हर काय करतो? त्याचं रोल काय ड्रायव्हरचं? ऑपरेट व्हेइकल्स, ट्रान्सपोर्ट पीपल, लोकांना घेऊन जातो, माल वाहून नेतो. ओके नाही. बस ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, जो गाडी चालवतो. व्हेइकल म्हणजे वाहन, जो वाहन चालवतो त्याला काय म्हणायचं? कानगुलकर, त्याला म्हणायचं ड्रायव्हर. काय म्हणायचं? परत ड्रायव्हरची स्पेलिंग सांग. कोण सांगते ड्रायव्हरची स्पेलिंग? कानगुलकर सांगते. वडा लवकर तू ये रे इकडे. ड्रायव्हरची स्पेलिंग सांग. DRIVER. काय? DRIVER. व्हेइकल्सची स्पेलिंग सांग. VEHICLES. काय होते? व्हेइकल्स. काय होते? व्हेइकल्स म्हणजे धनश्री वाहन. काय होते? वाहन. श्रम.
तर असे वेगवेगळे वाहन असतात, हो की नाही, लोकांना वाहून नेण्यासाठी. ते जे वाहन चालवतात त्याला म्हणायचं ड्रायव्हर. आता ड्रायव्हर जवळ काय काय असते, जसं पायलट जवळ युनिफॉर्म असतो, कॉकपिट कंट्रोल असतात, तसं ड्रायव्हर जवळ काय असते, स्टिअरिंग. स्टिअरिंग असते की नाही, गाडी चालवायचं स्टिअरिंग, चाक, स्टिअरिंग व्हील, ते कंट्रोल करायचं चाक. पेडल, पेडल असतात ड्रायव्हर जवळ, एक्सलेटर, ब्रेक, ते पेडलच असतात ना, पेडल. आणि व्हेकल कंट्रोल्स, गिअर वगैरे सर्व आले त्याच्यात आता, हो की नाही. पुढे आता पोस्टमॅन, सर्वांच्या आवडीचा पोस्टमॅन. पोस्टमॅन आपल्याला इतकं मदत करतो. पोस्टमॅन काय करतो, डिलिव्हर लेटर्स, डिलिव्हर लेटर्स, आपल्याला पत्र आणून देतो. पॅकेजेस, पॅकेज काही कुरिअर वगैरे असतील तो आणून देतो. तुम्ही हे ऑर्डर केल्या, ते ऑर्डर केल्या म्हणता पहा, पोस्टमॅन काय करतो, तुम्हाला आणून देतो. राख्या पाठवतो, तुम्ही राख्या आणून देतो, तुम्हाला आणून देतो की नाही, पॅकेजेस. आता पोस्टमॅनचं साहित्य काय, पोस्टमॅन जवळ काय काय असते, त्याचा युनिफॉर्म असतो पोस्टमॅनचा. पुन्हा मेल, मेल म्हणजे टपाल, मेल म्हणजे टपाल, त्याची मोठी बॅग असते, मेल बॅग. पुन्हा बायसिकल, सायकल असते, पहिले सायकल होती, आता गाड्या पण घेऊन यायला काही काही, हो की नाही, मेल बॅग. हे झाला पोस्टमॅन. पुढे पहा आता पुढचं प्रोफेशन, पुढचा व्यवसाय टेलर. सर्वांना माहित आहे टेलर, माहित आहे का टेलर, सांग बरं गुंजन, टेलरची स्पेलिंग. TAILOR. हा काय आहे, TAILOR. टेलर, टेलर काय करतो, त्याचा रोल काय आहे, मेक, डिझाइन क्लोथ्स, मेक अँड डिझाइन क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे कापड, तुमच्या कापडाला तो आकार देतो, डिझाइन करतो. साधं कापड असते पण ते आपण तुम्हाला शर्ट शिवून देतो. आता हे टेलरने शिवलेले शर्ट आहे, तुमचे युनिफॉर्म टेलरने शिवलेले आहेत, हो की नाही. मेक अँड डिझाइन क्लोथ्स. त्याचं साहित्य काय टेलरचं, सिविंग मशीन, शिलाई मशीन, सिविंग मशीन म्हणजे शिलाई मशीन. मेजरिंग टेप, टेप मापाचं टेप. फॅब्रिक, कापड, वेगवेगळे कापड असतात त्याजवळ तुम्ही दिलेले शिवण्यासाठी, फॅब्रिक. पुढे पहा फायर फायटर, महत्वाचा रोल आहे फायर फायटरचं प्रोफेशन. फायर फायटर काय करतो, आग विझवतो, जिथं आग लागली तिथं आग विझवतो. ह्याचं काम काय, पुट आउट, पुट आउट फायर्स. एक लक्ष द्या, पुट आउट फायर्स, जाळ विझवणे. हेल्प इन एमर्जन्सीज, कुठं काय समजा आपत्ती आली, अचानकपणे कुठं जाळ लागलं तर त्या एमर्जन्सी मध्ये फायर फायटर मदत करतात. त्याचं साहित्य काय, फायर होसेस, हेल्मेट्स, फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशर्स ते सिलेंडर वगैरे जे असतात त्याला काय म्हणायचं, फायर एक्सटिंग्विशर्स. ते मारलं की आग विझते की नाही, स्पेलिंग लक्षात ठेवा. हेल्मेट्स, फायर एक्सटिंग्विशर्स, हो की नाही, हे त्यांचे साहित्य. पुन्हा लायब्ररियन, लायब्ररियन, लायब्ररी ग्रंथालय, जो ग्रंथालयाची देखरेख करतो, पुस्तकं व्यवस्थित ठेवतो, पुस्तकं आलेले गेलेले याची नोंद ठेवतो. ग्रंथपाल, जो ग्रंथालयाची देखरेख करतो त्याला म्हणायचं ग्रंथपाल, लायब्ररियन. टेक केअर ऑफ बुक्स, पुस्तकांची काळजी घेतो. हेल्प अँड फाइंड देम, एखादं पुस्तक तुम्हाला भेटून द्यायचं असेल, त्यांना माहित असते कुठं कोणते पुस्तक आहेत, लगेच तुम्हाला शोधून देतो, त्याची नोंद घेतो. आलेले पुस्तकं गेलेले पुस्तकं यांची नोंद ठेवतो, लायब्ररियन. याचे साहित्य काय, त्याला कोणत्या कोणत्या साहित्याची गरज पडते, लायब्ररियनचा काय संबंध येतो पुस्तकांशी. लायब्ररी कार्ड्स, लायब्ररी कार्ड्स म्हणजे आता तुम्ही सभासद झाले लायब्ररीचे, तुम्हाला एक कार्ड दिलं जाते, त्याच्यावर तुमचं कार्ड राहते, आयडेंटिटी कार्ड. तसं लायब्ररी कार्ड असते, ते कार्ड दाखवलं ते मग तुम्हाला पुस्तकं भेटतात, नेता येतात, आणता येतात, जमा करता येतात. लायब्ररी कार्ड ते तुमचं आयडेंटिटी कार्ड आहे लायब्ररीचं. पुन्हा शेल्फ्स, शेल्फ्स, शेल्फ्स म्हणजे कप्पे, रकाने. इथं पहा शेल्फ्स, SHELF, शेल्फ म्हणजे एक रॅक, इथं एफ आलं तर ह्याचं अनेक वचन
SHEL F काढायचं शेल्स शेल्फ शेल्स ओके नाही असे अनेक वचन होते. पुढे पहा आता पुढचे प्रोफेशन्स काय आहेत. ॲथलेट ॲथलेट धावपटू वेगवेगळे स्पोर्ट्स मध्ये भाग घेणारा ॲथलेट ॲथलेट की नाही. आता रनिंग मध्ये भाग घेणारे लांब उडी उंच उडी याच्यामध्ये भाग घेतात की नाही त्या प्लेअरला म्हणायचं ॲथलेट. ॲथलेट प्ले स्पोर्ट्स खेळ खेळतात. स्टे फिट राहतात लवचिक राहतात. त्याला पळायचं म्हणजे कसं राहावं लागते लांब उडी उंच उडी घेण्यासाठी कसं राहावं लागते लवचिक राहावं लागते फिट राहावं लागते. आता मला उंच उडी घ्या म्हटलं तर येते का तुम्हाला उंच उडी घ्या म्हटलं तर येते का त्यासाठी काय करावं लागते सराव करावा लागते फिट राहावं लागते बरोबर आहे की नाही. ते असतात ॲथलेट. प्ले स्पोर्ट्स स्टे फिट. स्पोर्ट्स इक्विपमेंट यांचे साहित्य काय असतात स्पोर्ट्स इक्विपमेंट पळण्यासाठी काय लागते पुन्हा शूज लागतात. दोरी खेळतात. पुन्हा व्यायामाचे वेगळे साहित्य स्पोर्ट्स इक्विपमेंट हे त्यांचे साहित्य. स्नीकर्स स्पोर्ट्स गिअर असे त्यांचे साहित्य असतात. पुढे म्युझिशियन संगीतकार. म्युझिशियन म्हणजे संगीतकार वेगवेगळे संगीत द्यायचं. यांचे काय साहित्य असतात म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्युझिशियनचे पियानो टेबल वायोलिन बघा नाही अजून गिटार तबला मृदंग असते नाही हे सगळे त्याचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. ते काय करतात क्रिएट म्युझिक वेगवेगळे संगीत तयार करतात. बघा त्यांचे साहित्य गिटार पियानो वायोलिन शीट म्युझिक म्हणजे संगीत कसं वाजवायचं त्याच्यावर सीट असते. पुढे मेकॅनिक काय करतो रे त्याचं काम काय त्याचं रोल काय फिक्स व्हेइकल्स मेकॅनिक काय करतो रे मेकॅनिक म्हणजे सर्वांना माहिती आहे मेकॅनिक मोटर मेकॅनिक गाडीचं मेकॅनिक असते की नाही. मेकॅनिक काय करते फिक्स व्हेइकल्स म्हणजे वाहन दुरुस्त करते. मशीन्स फक्त व्हेइकल्सच नाही वेगवेगळे मशीन्स पाण्याची मशीन बघा नाही असते की नाही. पुन्हा अजून भरपूर मशीन जागोजागी मशीन असतात. आता हे फॅन दुरुस्ती मेकॅनिकच करते बघा ना. रेंचेस त्यांचे साहित्य काय रेंचेस टूल्स वेगवेगळे त्यांचे टूल्स असतात. त्याच्यासोबत असतेच पाना पक्कड सर्वच असते ना. टूल्स कार पार्ट्स गाडीचा मेकॅनिक असेल कारचा असेल तर कार पार्ट्स बघा नाही. दुसरं कोणतं असेल तर ते त्याचे टूल्स मेकॅनिकचे. सोल्जर हा काय करतो हे काय करतात सोल्जर सैनिक प्रोटेक्ट कंट्री आपल्या देशाचं संरक्षण करतात. बॉर्डरवर थांबतात 24 तास. इन्शुअर सिक्युरिटी नेहमी सिक्युरिटी चेक करतात आपल्या देशाला संरक्षण करतात. ह्यांचं साहित्य काय ह्यांचं टूल्स काय आहेत युनिफॉर्म वेपन्स म्हणजे हत्यार बंदूक बघा ना रायफल हे सगळे हत्यार. पुन्हा फ्लॅग्स म्हणजे झेंडे असतात त्यांच्याजवळ बघा ना बॉर्डरला वगैरे लावण्यासाठी. हे झालं आपण पाहिल्या प्रोफेशन्स त्यांचे रोल आणि टूल्स हे पाहिलं. आता ह्याच्यावर प्रश्न कसे विचारतात बघा तुम्हाला परीक्षेमध्ये पहा. आता हे काही नमुना प्रश्न दिलेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. हू हेल्प अस आपल्याला कोण मदत करतो. हू हेल्प अस व्हेन वी आर नॉट फीलिंग वेल जेव्हा आपल्याला बरोबर वाटत नाही व्यवस्थित वाटत नाही ताप आल्यासारखं वाटते सर्दी झाल्यासारखं वाटते तर हू हेल्प अस आपल्याला कोण मदत करते टीचर अ शेफ अ डॉक्टर अ फार्मर. पुढचा प्रश्न हू टीचेस अस आपल्याला कोण शिकवते
न्यू थिंग्स इन स्कूल. शाळेमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी कोण शिकवतात? डॉक्टर, शेफ, टीचर की पोलीस ऑफिसर? ओके राईट. पुढचं पाहू आता. हु ग्रोज फूड? हु ग्रो म्हणजे वाढवणे. कोण धान्य वाढवते? ग्रो फूड ग्रेन्स लाईक राईस, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फार्मर वाढवते. ठीक आहे, हात वरी करा फक्त. पुढे हु कीप्स आवर सिटी सेफ? हु कीप्स, हु म्हणजे कोण, कीप्स म्हणजे ठेवतो, आपलं शहर सुरक्षित ठेवतो लोकांपासून. हु कीप्स आवर सिटी सेफ अँड कॅचेस बॅड पीपल? वाईट लोकांना पकडतो. आपण पाहिल्या होत्या. कोण पकडतो वाईट लोकांना? अ पोलीस ऑफिसर, अ शेफ, अ डॉक्टर, अ टीचर? पोलीस ऑफिसर वाईट लोकांना पकडतो. कॅचेस बॅड पीपल. बरोबर की नाही? पुढे हु मेक्स डिलिशियस फूड फॉर अस इन रेस्टॉरंट्स? रेस्टॉरंट्स म्हणजे मोठे मोठे हॉटेल. इथं आपल्यासाठी स्वादिष्ट फूड कोण तयार करतो? डॉक्टर. डॉक्टर करतो का? छान छान खायला तयार. अ शेफ, भारदेवाड कोण करतो? अ शेफ. हो की नाही? शेफची स्पेलिंग सांग बरं. कुठे तुला यस कुठे दिसाले? हा, व्यवस्थित पाहायचं. ठीक आहे. पुढे शेफ्स यूज नाइव्स अँड पॅन्स टू टेक टेस्टी फूड्स दॅट वी एन्जॉय इटिंग. शेफ काय करतात? चाकू, भांडे, असे वेगवेगळे साहित्य, मसाला, स्पायसेस वापरतात आणि आपल्यासाठी छान अन्न, टेस्टी फूड तयार करतात. आता हे झाले सॅम्पल क्वेश्चन्स. आता इथून जे आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. पहा आता. Who helps plants grow and take care of them? पहा, who helps plant? वनस्पतींना कोण मदत करतो? तुम्हाला प्रश्नाचे अर्थ समजले पाहिजे. Who helps plants grow and takes care of them? गुंजन, अ फार्मर. राईट. एक नंबरला गोल करायचं त्या ठिकाणी. पुन्हा what does a teacher use? What does a teacher use? शिक्षक काय वापरतात? To write on the blackboard. फळ्यावर लिहिण्यासाठी शिक्षक काय वापरतात? बुक्स वापरतात, चॉक वापरतात, पेन्सिल वापरतात की सीड्स वापरतात? चॉक वापरतात. राईट. हु कॅचेस बॅड पीपल? हे तर झालं. हु कॅचेस बॅड पीपल अँड वेअर्स अ पोलीस युनिफॉर्म? पोलीस युनिफॉर्म कोण घालतो? पोलीस ऑफिसर. पुन्हा or and dash checks our teeth. Checks our teeth. आपले दात तपासतो and make sure they are healthy. आणि दात चांगले आहेत हे लक्षात ठेवा. जेव्हा दात आलं, दात म्हणजे कोण? डेंटिस्ट. दात म्हणजे डेंटिस्ट. दाताचा संबंध कोणाला येतो? डेंटिस्ट. डेंटिस्ट आपले दात पाहतात. आपले दात हेल्थी आहेत का, कुठे कीड लागलेले आहेत का पाहतात. डेंटिस्ट. कोण? कोंडेवाड. डेंटिस्ट. राईट. डेंटिस्टची स्पेलिंग सांग बरं. कोंडेवाड बडक. इकडे येऊन सांग. थांब. अंडरलाइन करून व्यवस्थित वाचून सांग आता आम्हाला. हा. हा. काय होते? डेंटिस्ट म्हणजे डेंटिस्ट काय करतो? अ डेंटिस्ट चेक्स आवर टीथ. काय करतो? चेक करतो आणि मेक शुअर दे आर हेल्थी. हो की नाही? आपले दात पाहतो. बरोबर. हु कुक्स टेस्टी डिशेस? चांगले चांगले छान छान पदार्थ कोण तयार करतो? अ फार्मर, अ टीचर, अ शेफ, अ पोलीस ऑफिसर? अ टीचर हेल्प्स. शिक्षक मदत करतात. कोणाला मदत करतात? पॅरेंट्सला, फार्मर्सला की नन ऑफ दिस की स्टुडंट्स? स्टुडंट्सला मदत करतात. अशा प्रकारचे प्रोफेशनल आधारित प्रश्न येतात. आता बघा, अशा एक प्रकारचा प्रश्न येतो. मॅच द फॉलोइंग. मॅच म्हणजे काय? जोड्या जुळवा. मॅच द
फॉलोइंग. ड्रायव्हर्सचे टूल्स कोणते किंवा काय करतात? नर्सेस काय करतात? पायलट काय करतो? ऍथलेट्स काय करतो? लायब्ररियन्स काय करतो? पहा आता ड्रायव्हर्सची जोडी कोणती रे? हे पहा, प्ले स्पोर्ट्स, स्टे फिट. खेळ खेळतात आणि फिट राहतात. कोण राहतात? ड्रायव्हर खेळ खेळतात? मग ऍथलेट्स कोण? ऍथलेट्स प्ले स्पोर्ट्स आणि हे याचं ए झालं, ऍथलेट्सचं ए झालं. पुन्हा लायब्ररियन्स म्हणजे ग्रंथपाल, ते काय करतात? टेक केअर ऑफ बुक्स, याचं बी झालं. पायलट्स फ्लाय एरोप्लेन्स, याचं डी झालं. नर्सेस टेक केअर ऑफ पेशंट्स, याचं ई झालं. आणि ड्रायव्हर्स ऑपरेट व्हेइकल. आता पहा, एकचं सी कुठे आहे? एकचं सी इथं आहे पहा. एकचं सी, दोनचं ई, तीनचं डी, चारचं ए आणि पाचचं बी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बरोबर की नाही? असेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी. आता कशावरचे प्रोफेशन. काय प्रोफेशन? आता खूप प्रश्न आहेत, सर्व असेच आहेत. सर्व प्रश्न तुम्ही पहिले ते वाचून घ्या. प्रोफेशन्स, त्यांचे रोल आणि त्यांचे टूल्स हे वाचा. त्याच्यावर आधारित ते सर्व प्रश्न आहेत. किती जरी प्रश्न विचारले तरी तेच विचारणार आहेत, त्यांनी दुसरं काही नवीन विचारणार नाही. त्यासाठी ते त्यांचं रोल आणि त्यांचं टूल्स हे व्यवस्थित वाचून घ्या. एकदा परत एकदा हे तुम्हाला दाखवतो कोणतं वाचायचं आहे तुमच्या पुस्तकातून. हे प्रोफेशन, त्यांचं रोल, त्यांचे टूल्स हे पूर्ण वाचून घ्या. त्याच्यावरच आधारित काय ते वेगळे प्रश्न तयार करून तुम्हाला विचारतात. कळलं का? हे आलं की ते प्रश्न येऊन जातात. ठीक आहे? ओके.